लक्ष दिना बऱ्याच तेंपान आमी मेळटा. आजची जी पहिली मिटींग आसा ती पॉवर डिपार्टमेंटाची. ह्या पॉवर डिपार्टमेंटाच्या मिटिंगेक म्हजे बरोबर सेक्रेटरी पॉवर आणि चीफ इंजिनियर पॉवर डिपार्टमेंट अशी मिटींग, कंबायन्ड मिटींग अलॉंग विथ each and every executive engineer and superintending engineer. अशा सगळ्यांक घेऊन तांची ओळख पाळप, त्यानंतर तांचें काम कितें, खंयच्या डिव्हिजनाक खंयचो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आसा ताचें नांव कितें, परत मनसून पिरियड येता, मनसून पिरियडाक टॅकल ते कशें करतले, त्यानंतर जे डे टू डे प्रॉब्लेम्स आसा, कन्झ्युमर प्रॉब्लेम आसा, हे सगळे विशय जाणून घेवपा खातीर आजची मिटींग जाली. त्या फुडल्या 2 दिसांक संबंद डिपार्टमेंटाच्या असिस्टंट इंजिनियरांक आमी तिगूय जाण मेळटले. सेक्रेटरी वील बी एज पर हीज अवेलेबिलिटी तो येतलो, कारण ताचे कडेन आनी 2-3 चार्ज आसा. आणि त्यानंतर प्रत्येक ज्युनियर इंजिनियराक आमी मेळटले, कारण फिल्ड वर्कांत ज्युनियर इंजिनियर आसता आणि फिल्ड वर्कांत जो मनीस काम करता ताका कठीण परिस्थितीत तो कसो काम करता, ताका कठीण प्रॉब्लेम्स कितें, हे सगळे जर जाणून घेतले जाल्यार ज्युनियर इंजिनियराकूय मेळपाची आवश्यकता. प्रत्येक तालुक्यांतलो ज्यो कॉन्स्टिट्युएन्सी आसा तांचो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तांचो असिस्टंट इंजिनियर, तांचे ज्युनियर इंजिनियर, तांचे लिस्ट मागला. आणि त्यानंतर ज्यो अपूर्ण स्थितीत कामां पडल्या तांचे लिस्ट मागला. नवे जे प्रोजेक्ट्स पायपलायनीत आसा ताजे आसा, ऑनगोईंग वर्क्स म्हणटा आमी ताजे लिस्ट वेगळे तरेन मागला. आणि हे सगळे करतसर आमकां जवळ 1 तास जालो. डिस्कशन जालें. बाकीचे डिस्कशन अजून जावना. जो प्रश्न तुम्ही मागीर म्हाका विचारतले तनमार प्रोजेक्टा विशीं हेबद्दल डावट ना, पूण तो प्रोजेक्टाचेर आमचें डिस्कशन अजून वचून जावना. त्यानंतर जे काही प्रोजेक्ट्स आमी फाटल्या 5-10 वर्सां पयलीं घेतिल्ले ताजे इम्प्लिमेंटेशन कित्याक सारकें जावना ताजी एक जाण करून घेतली. जे कंडक्टर्स आसा ते वीक कंडक्टर्स जाल्या, त्या बदलपा विशीं आमी चालना कशी दिवपाची. आतां हे सगळें करता आसतना सीपीडब्ल्यूडी मॅन्युअला प्रमाणे आमी काम कशें करूंक शकता, कारण जशें पीडब्ल्यूडी सीपीडब्ल्यूडी मॅन्युअला प्रमाणे आमी काम करताले तशेंच पॉवर डिपार्टमेंटांतूय आमी सीपीडब्ल्यूडी मॅन्युअला प्रमाणे काम करता. आणि हे सगळे काम करता आसतना प्रत्येक स्टाफाक व्यक्तिगत ताका कसो सहाय्य करचें डिपार्टमेंटान तें पळयलें. मागीर पेंडींग बिल्स जीं आसा ते आमच्या गाडयांची, बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टरांची, ती आतां ते एका म्हयने भितर जवळ 5 कोटीची बिलां आसा अंडर रेव्हेन्यू काम केल्ली, ती क्लियर कर म्हणून इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्यानंतर आणि ती जी बिलां क्लियर करप ती फर्स्ट कम फर्स्ट बेसीस. जे बिल अकाउंट्स डिपार्टमेंटान पयलें आयलां ते पयलें वतलें, त्या प्रमाणे ती बिलां कंप्लीट करूंक सांगल्या. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज रेव्हेन्यू कसो वाडोवचो. तुमकां खबर आसा जेन्ना हांव ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आशिल्लो तेन्ना 72 कोटीचो रेव्हेन्यू 413 कोटीचेर पर्यंत हांवें पावयलो. आणि त्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज वन ऑफ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ गोवा गव्हर्नमेंट. आणि तो रेव्हेन्यू इमिडिएट कसो वाडोवपाचो हाजेर सेक्रेटरीन तांकां ब्रीफ दिलो. प्रत्येक म्हयन्याचें बील त्या टायमार कन्झ्युमराक वचपाक जाय, हे कंपल्सरी आमी करतले. आमकां फुडें 1 म्हयनो जाय, ह्या 2 म्हयन्याची बिलां एकादली फाटीं फुडें जाय मुखार उरली. पूण 3रे म्हयन्या म्हणजे सादारण जून म्हयन्याक आमची सगळे डिपार्टमेंट जी कन्झ्युमरांक बील इश्यू करता
ती बिलां 33 दिसांची भितर आसतली, म्हणजे मॅक्झिमम आमी धरलं 30, पूण येता कदाचित फाटीं फुडें जायत जाल्यार 33 दिसां भितर आसतली. आनी तो प्रयत्न पूर्ण करपा खातीर आमी कमिटमेंट केलो. जो कमिटमेंट फाटल्यान चीफ इंजिनियर आनी ताचे वयर सेक्रेटरी आसतलो. सगळ्यांत म्हत्वाचें जे डिसिजन घेतलां ते रेव्हेन्यू ओरिएंटेड. ते म्हणजे जो मनशान किंवा ज्या कन्झ्युमरान 3 गोष्टी मागल्या. एक म्हणजे चेंज इन नेम, दुसरें मागलं नाही ताणी चेंज इन लोड, आणि तिसरें व्हेरी इम्पॉर्टंट इज कमर्शियल कनेक्शन. चेंज इन कॅटेगरी म्हणटात. कमर्शियल कॅटेगरी म्हणजे डोमेस्टीक आशिल्लें कमर्शियल, आणि हे कमर्शियल जर आमी केले आसत जाल्यार जवळ जवळ आमकां तिप्पट रेट आणि आमचो रेव्हेन्यू वाडूं शकता. आणि त्या खातीर ते तांकां इन्स्ट्रक्शन दिल्या, डायरेक्शन दिल्या की असिस्टंट इंजिनियर लेवलाक हे काम 25 तारीख पर्यंत कंप्लीट जावपाक जाय. हातूंत 3 विशय आसा. चेंज इन नेम ऑफ कनेक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज पेंडिंग फॉर लॉंग. दुसरो लोड इन्क्रीज, and very important is category in from domestic to commercial. हे जर केले आसत जाल्यार इमिडिएट रेव्हेन्यू इन्क्रीज जावपाक लागतलो. आणि जे डिपार्टमेंट जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आसा ताचे बार चार्ट सबमिट करून सांगल्या, कारण देर इज अ डिले इन द प्रोजेक्ट, आणि त्या खातीर ते सगळे बार चार्ट येता ते एका विकांत सगळे एक कॉपी प्रत्येकाक वतली, चीफ इंजिनियराक वतली, सेक्रेटरीक वतली, आणि एक कॉपी म्हाका येतली सगळे कामाची, मोठ्या कामाची, जी अंडर कॅपिटल. आणि रेव्हेन्यू पावर एक्झिक्यूट करता आसतना पावर दिल्ल्यो आसता. प्रत्येक एक्झिक्युटीव कमिटीक पावर दिल्ली आसता. एक्झिक्युटीव कमिटीक पावर कशी, एक्झिक्युटीव इंजिनियराक पावर कितली आसता, 3 लाख अंडर रेव्हेन्यू आसता. ती इम्प्लिमेंट करता आसतना फट कितें आनी खरें कितें हेही तांणी पळोवपाची गरज आसा. कारण खुबशे कडेन आमकां अशें दिसता की ज्यो जुने कंडक्टर जाल्या थंय जर झाडां गेलीं आनी ती झाडां जर मारली ना जाल्यार ताचो इफेक्ट गांवांत जाता, आनी हो चडसो गांवांत जाता. आनी त्या खातीर ते कट करपा खातीर ते इन्स्ट्रक्शन तांकां दिल्लीं आसा. आनी मनसून जो आसा तो मनसुनात कितें जाता ते तुमकां हांवें सांगपाची गरज ना. वादळ येता अशा वेळार आमी कितें करपाक जाय हे सगळे इन्स्ट्रक्शन्स तांकां दिल्या, आनी त्या प्रमाणे ही पयली मिटींग आशिल्ल्या कारणान आमी चड वेळ घेवना. आनी दुसरे असिस्टंट इंजिनियर आसा ते आमी इतर शेनवारा नाजाल्यार सोमार मंगळारा पर्यंत तांकां मेळटले, आनी तांचे प्रश्न कितें कितें आसा ते आयकतले. आता विचारा. तानमार प्रोजेक्ट पावसातून सांगला पळय की आता मोठ्या प्रमाणात वादळ येतात आणि पूर्व असे घडले की कांय गावांनी आणि इव्हन कांय तालुक्यांनी 3-3 दीस म्हळ्यार लायट नाशिल्ली. लोकांक प्रचंड त्रास जाले. सो हाची पुनरावृत्ती न जावपा खातीर तुमकां खूब कितें करचें पडटलें, त्या दृश्टीन कितें सांगपाक शकता? त्या खातीर आमी अशें ठरयलां, ज्यो पावर दिल्या अंडर रेव्हेन्यू प्रत्येक एक्झिक्युटीव इंजिनियराक, त्यो पावरींतल्यान तांकां ते आमी इम्प्लिमेंट करपाक लायतले. आता फॉर एक्झाम्पल तुका हांव एक्झाम्पल दिता. एक ट्रान्सफॉर्मर सादारण 75,000 खर्च आसा जाल्यार तांकां तो खर्च करपाक पावर आसा. ते पावर युटिलायज करना, ती पावर तांकां आमी दिवपाचें ठरयलां. ऑलरेडी तांकां आसा, तांकां इन्सिस्ट करपाक. इश्यू आसा पळयता पंचायत हितून विलेज लेवलाचेर सद्याक लायट सारकी ना, तुमी फ्लॅटाक लायटी दीत आसा कोणी सांगलें लायट सारकी ना? लायट सारकी ना ही गोंयांत न्हय. आयका सांगता, तुमचें मातशें चुकता अशें दिसता. वी आर फार बेटर दॅन अदर स्टेट्स. कीप इट इज मायंड. लायट गेला चलता. आयका, लायट वता तो खूब प्रॉब्लेम आसता. लायट सारकी ना म्हणून न्हय, लायट वता हेका खूब प्रॉब्लेम आसता. तो एकूच लायट ना म्हणून न्हय. थोडं जे आमकां आमी हांगा मॅन्युफॅक्चरींग करना. आमचो मेन प्रॉब्लेम गोवा
ते आमकां आमची ओन लायट ना आमकां मध्य प्रदेशांतल्यान येता आमकां कोल्हापूरच्यान येता आमकां कर्नाटकांतल्यान येता आमकां गुजरातल्यान येता आमकां दुसऱ्या स्टेटीचेर डिपेंड रावचें पडटा आणि त्या खातीर असे जे प्रयत्न आसात ते निग्लिजिबल आसा कम्पेअर टू अदर आज लोड शेडिंग केलां सबंद आंध्राक तुमकां खबर आसा आंध्रांतल्यो फॅक्टरी जवळ जवळ म्हाका दिसता 5 तास सुद्दां चलना अशी परिस्थिती आंध्रांत आसा आमी तरी फार बेटर बिकॉज वाय दीस इज हॅपन बिकॉज ऑफ कोल शॉर्टेज हे आतां हेका प्रॉब्लेम गोवा गव्हर्नमेंट कितें करता हेका कोणूच कांय करूं शकना आमी ते पळोवपाची आवश्यकता आसा बिकॉज ऑफ कोल शॉर्टेज आता हो कोल शॉर्टेज कित्याक जालो बिकॉज ऑफ रशिया आणि तुमकां खबर आसा जे कितें चलना भायर परत हांगा तुजो चायना प्रॉब्लेम जाला तांणी लॉकडावन केलो सगळें जे कंडक्टर्स आनी हे जे तांचे जे मटेरियल जाय तांकां मॅन्युफॅक्चरींग मटेरियल ते शंघायच्यान येताले शंघाय 1 म्हयनो लॉकडावन आसा म्हणजे खूप म्हणजे मायनर गोष्टी मेक्स अ प्रॉब्लेम सर पण एकच राज्यात तुम्ही हे सगळे इश्यू सांगताय कनेक्शन दीत आसा न्ही वाजेन कनेक्शन दिवपाक आनी ताका कांय प्रॉब्लेम ना संबंध ना ताका कांय प्रॉब्लेम ना म्हाका तरी दिसना इट इज नॉट एफेक्टिंग टू आमी अजून पसून लोड शेडिंग करूना आता फुडें आमकां करचें पडलें आमी करतले एक्सेस पॉवर आसा आमचे कडेन ना आमचे कडेन बॅलन्स पॉवर आसा आमचे कडेन एक्सेस पॉवर ना आमचे कडेन कमी ना आमचे कडेन बॅलन्स पॉवर आसा कोणी सांगता तुका आमचे कडेन कमी पॉवर आसा म्हणून कोणी सांगलें तें तरी सांगा आणि कितले कोणी सांगलें खंय लोड शेडिंग केला सर आमी अजून पसून आमी करूना आता आमी करचे पडल्या बिकॉज ऑफ टुरिस्ट जे लोक येता आमच्या गोंयांत सॉलिड हीट जाता त्या खातीर आमकां ज्यो प्रश्न एक उपस्थित जाता ताका लागून कितें करचें पडटलें हें आमकां मे म्हयन्याक कळटलें सादारण 15 मे पर्यंत आनी ट्युरिस्ट जर कमी जाले जाल्यार आमकां तेंय करपाची आवश्यकता सर तुम्ही म्हणले की पॉवर ज्यो आहा त्यो जेई तांकां दितले की ट्रान्सफर जेई पॉवर आसा ही पॉवर आसा त्यो इम्प्लिमेंट करपाक जाय ते इम्प्लिमेंट करनाशिल्ले फंड अवेलेबिलिटी आहा फंड अवेलेबिलिटी आसा फंड अवेलेबिलिटी आसा आणि जे कोणाची बिलां पेंडिंग आसा एका म्हयन्यात आमी क्लियर करता सर येई जे इम्प्लिमेंट करनाशिल्ले पॉवर आसले हय इम्प्लिमेंट करना आतां फॉर एक्झाम्पल मोठी झाडां पडली तर तांकां पॉवर आसा काडपाची ना ते म्हणटा प्रत्येक फंड कितें म्हणटा की हय करनाशिल्ले ते आतां तेच सांगता मिनिस्टरांनी करूना मिनिस्टराचेर रावले ते म्हणटा कितें मिनिस्टरान हे प्रश्न पळोवपाचे न्ही सुदीप भाणे तांकां पॉवर दिल्ली तांणी पॉवर तांणी पळोवपाचें मिनिस्टर कितें पळयतलो तांकां कोणाक खबर आसा ते पळयतले मिनिस्टरान हे गोष्टी करपाचे आनी मागीर ते कितें आसा सुदीप भाणे महत्वाची फाल्यां सकाळीं चीफ इंजिनियरान जर हे करचें पडलें जाल्यार ए आनी ई कितें करता म्हणजे त्याच्या अंडरच आसतलो ताका खबर ऑफकोर्स ना म्हणून तांकां मिटिंगेक आज कळ्ळें तो विचारना कितें ना न्ही तांकां खबर ना म्हणून तेंच सांगलें. सुदीप कमनाथ प्रकरणात पॉवर ही इम्प्लिमेंट पॉवर असली म्हणून जालना तुकाय खूप पॉवरी आसा तूं इम्प्लिमेंट करता सगळी पॉवरी पॉवर इम्प्लिमेंट करपाक फंड ना म्हणटा ते He got lot of power. He is implementing his power. No. सुदीप बाब एक महत्वाचा विषय असा तमनाथ प्रकरणाचो की तमनाथ जे तमनार प्रोजेक्ट ऑर्डर दिला हांव उलयतां सी तुमकां खबर आसा जेन्ना डिबेट जाली तेन्ना हांवें एक इश्यू काडिल्लो हांव नकळो तुमच्या लक्षांत आसा ती तोच इश्यू म्हजो सुप्रीम कोर्टान हायलायट केला आनी वयर काडलो आनी तो इश्यू म्हणजे काय सुपांतल्यान ज्यो लायनी आयल्या त्या लायनी वयल्यान हांव हो ज्यो एक्स्ट्रा हे आसा ते कित्याक केला काय म्हणून हांव नकळो तुमकां याद आसा सेम इश्यू दे हॅव रेज्ड इन द सुप्रीम कोर्ट सो तोच विषय आणि सुप्रीम कोर्ट हॅज गिवन डिरेक्शन टू द डिपार्टमेंट स्टेटिंग दॅट यू यूज दॅट and department is working on it. आता तर ऐक तरी आता हांव आयल न्हय सो यू गिव अस सम टायम आय वॉन्ट ऑल्सो टू गिव देम सम टायम लेट देम वर्क आउट प्रॉपरली कितें उगीच काडली जीप लायली ताळ्या करूं न्हय इट इज अ तन्मार प्रोजेक्ट एकच विचारपाक सोदता सो ते डिस्ट्रक्शन जे जावपाक आशिल्ले आमचे फॉरेस्टाचे ते आतां ना ते कळ्ळें अशें म्हणपाक नाही एक सांगा हो जो सुपा जी लायन हाडल्या इट इज प्रायर टू 84 एज पर माय नॉलेज हांव तुमकां जाय जाल्यार एक्झॅक्ट इयर काडून आमी तुका सांगता फुडल्या फावटी इट इज प्रायर टू 84 त्या 84च्या लायनीन आतां थंय कितें जालां
हे कोणी पळयला हे पळोवना पण सो आता आमचे इंजिनियर अलॉंग विथ देर कंपनीचे इंजिनियर ते सगळे चेक करतले 35 मीटर हायट पोल्स आसा आमचे 35 मीटर हायटीर आमकां कांयच करनासतना जो कॉरिडॉर आमी थंय घेतला तो इट इज 24 मीटर एज पर आमचो जो हे आसा वी रिक्वायर्ड मिनिमम 40 मीटर आता ह्या 24 मिटरांक वयर आनी सकयल करून कशें काम करपाचें ते टॅक्निकल आमी कित्याक उलयले ताचेर टॅक्निकल पर्सन थंय बसल्या ते इन्स्पेक्ट करतले लेट देम इन्स्पेक्ट लेट देम गिव अ न्यू अलायनमेंट आनी देन वी फायनलायज इतलं ते इश्यू तो सर्वे का काय करून नाही तुमच्या सर्वे करपाचो प्रश्न दॅट इज ऑलरेडी लायन्स तूं सध्या 100 मेगावॅट न्ही 100 मेगावॅट तुका ताचे वयल्यान मेळटा सुपाच्यान तुका प्रश्नूच येना तोच प्रश्न आय हॅव रेज्ड इन डिस्कशन डिमांड डिस्कशन इन मे बी 2019 त्याच अलाइनमेंटावल्यान जातले न्ही हा? त्याच अलाइनमेंटावल्यान जातले आता न्ही अलायनमेंटलान जातले म्हणजे सुप्रीम कोर्टान सांगला तुम्ही व्हिज्युअली हे पळयात हे म्हणून So can we say that the current power minister is with the sentiments of the environmentalists, the Goans, everybody? डेफिनेटली पयलींचोय आशिल्लो आनी आमी आतांय आसा हातून या. हांवें पयलींचो असो म्हणलो आनी आमी आसा सर तुम्ही जो रेव्हेन्यू जनरेशन म्हटला पहिले लोड बिल म्हटला कितलो रेव्हेन्यू तुम्ही एक्सपेक्ट करता कितलो येतलो जातूंतलो रेव्हेन्यू पळय हांव तुका इतलेंच सांगता आय एम सिटींग ऑन दीस चेअर इट इज नॉट इवन 24 hours. No, I'm just asking. Yesterday evening 7:30 I got this portfolio and I assured to every citizen of this state that for revenue I will go to the extent. Revenue generation is a must and revenue generation कसं करप हे म्हाका कोणी शिकोवपाची गरज So JERC जे सांगला की बिलां वाडया बीन तो स्लॅब तो वाडयतलो तुम्ही सी JERCन आमकां खूब इन्स्ट्रक्शन दिला I have asked them to put a file to me. I want to take concurrence from CM also. खंयची गोष्ट वाडटा आसतना मुख्यमंत्र्याक ती कळपाकूच जाय सो ह्यो सगळ्यो गोष्टी मुख्यमंत्री एज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून आमी धाडटा आनी इफ ही एग्रीज देन ओनली प्रोसिजर वील स्टार्ट. Would you take into consideration also आता पेट्रोल वाढला हे वाढले तर आणि प्रॉब्लेम होतो देर आर प्रॉब्लेम्स इन नॉट इन इंडिया देर आर प्रॉब्लेम्स इन वर्ल्ड टुडे. काल कोणी तरी म्हाका सांगले एक बाटली हांगा 110 रुपया पडटा म्हणून पेट्रोलाची ती दुबई 110 पडटा काडा आनी पळया कोण तरी रॉंग इन्फॉर्मेशन दिलें तुमकां हांवें काल मुद्दाम काडले म्हाका हो प्रश्न विचारलो आनी दुबय ऑल्सो 110 रुपीज पर लिटर. सर एव्हरी टाइम सांगता जेन्ना इफेक्ट जाता तेन्ना तुम्ही परदेशात बघा हे इफेक्ट जाला पण जेन्ना इलेक्ट्रिसिटीच आहा ती गोंयाशी निगडीत आसा सो गोंयांत सो तुमी कितें करता नाही गोंयांतूच आमी बरें करपाक सोदताले सी आमी सेल्फ हे जावंक शकना इलेक्ट्रिसिटी आमकां टायम जाय पण इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन आता इंडियातच जाता न्ही नाही तितून जमना कोल आमचो न्ही कोल आमकां हाडचो पडटा न्ही त्या खातीर उरला दुसरी गोष्ट ते पॉवर प्रोजेक्ट ऑन हायड्रो हेचेर आसा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट ते आमचे कडेन चड ना आनी त्या खातीर आमी सोलर पॉवर जनरेशनाक मोठ्या प्रमाणात तेंको दिल्लो आसा ते हे आनी परत बाकीच्यो गोष्टी अश्यो धरून गोंयांत कितें जाता तें पळोवपाचें. सो गोंयांत कितें प्लॅनिंग आसा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे अजून बसून जालें तुमचे असले कितें ना प्लॅनिंग ना अजून बसून ना ओनली सोलर सर आणि एक ओनली इश्यू सोलर असता ना 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 वन टायम सेटलमेंट काडना काय ना आमी रिकवरी करपाक चालू केलें. तर ते 300 युनिट कितें फुकट दिल्ले पळय तेजे नंतर लोकांक गिना चड येवपाक लागली सो तेजेर विचार कितें आसा सी हांवें 24 तासूच जाल्या ते 300 युनिट फुकट 24 तासान तूं हे प्रश्न म्हाका विचारनाका 8 दीस न्ही हेय प्रश्नाचे आन्सर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट इज इन प्रॉफिट ऑर लॉस रायट नाउ कित्याक वन टायम सेटलमेंट 400 कोटी आमचे येवपाचे खुद्द मंत्र्यान त्या वेळार सांगला 80 कोटी आयले म्हणून सो तातूंत अर्थ ना तुमी कितें विचारता काय तुमकां आन्सर मेळ्ळ्या डोमेस्टीक 300 युनिट फ्री दिल्ले सर आणि एक इश्यू आमोडा एट पार
सर आणि एक प्रॉब्लेम होतो इलेक्ट्रिसिटीतल्या जॉबाचो, सो किती असलं तुमच्या मागे? जॉब करता नाही सगळे. जॉब रिक्रुटमेंट चालू असा एज पर रूल्स, एज पर RR. वी आर गोइंग टू कंप्लीट ऑल रिक्रुटमेंट. सर विल देअर बी Yes, एनी sir. लोड शेडिंग इन द आफ्टरनून? दॅट आय कॅन टेल यू फाल्यां कितें जातलें हें आज कशें कळटलें. सर सदांच एक इश्यू असतो तो म्हणजे इंडस्ट्रियलिस्टीक जे आसा IDC तांकां पॉवर सप्लाय सारको जायना म्हणटा ते बिझनसाचेर अफेक्ट जाता. अनइंटरप्टेड पॉवर कोणी सांगता म्हाका आपण प्रेरणा आणि हेचे पयलीं अजून ते बसून तरी जावना. फुडें जावं शकता, हांव सांगू शकना. अजून बसून जावं. जावंक शकता म्हणटा तुमी. लोड शेडिंग जर बाकीच्या स्टेटींनी केलें जाल्यार आमचे प्रेशर येतलो. Sir, आणि एक इश्यू म्हणटा पळय लास्ट पावर मिनिस्टर आलो. हे स्पोकन अबाउट दॅट सोलर सबसिडी इश्यू. हय असं मरे हांव तेच सांगता न्ही. आमी चालू केला, आमी चालू करता. तो डिपार्टमेंटाची हे म्हजी 20 तारखेक आसा. 20 तारखेक त्या डिपार्टमेंटाक ते सगळे स्टाफाक घेवन बसतलो आणि हांव कितें मुखार करतलो, कसो मुखार करतलो तो तुमकां ब्रीफ करता. कांय लोकांची थोडी एक्सेस मिसयूज सुद्धा ती बिल येतात चुकून ती काय मिस्टेक आणि त्यांच्या जबाबदार पळय न्ही तांकां जायना तांचो तर तो विशय मातशें करता. कसो कांय लोकांक चुकून Extra bill येतात. दितात आणि ते जेन्ना हेका वता न्ही हाडल्या करपा वता न्ही तेन्ना बरें कॉपरेशन जायना अशी तक्रार आशिल्ली ते मातशें पळयात. तूं कितें उलयता तें आमकां कळ्ळें. ताचेर आमचें बरेंच डिस्कशन जालां, हॉट डिस्कशन जालां, हॉट. आणि ताणें चीफ इंजिनियरान एक्झिक्युटीव इंजिनियराक सांगलां की 8 दिसां भितर सगळें मोकळें जावंक जाय. सो हांवें ताका वाडयले डेट आनी 25 तारीख. कित्याक मदीं आतां फाल्यां आंबेडकर जयंती, परत आमचो गूड फ्रायडे आसा, परत इस्टर आसा, हे सगळ्यो गोश्टी, परत ईद आसा, हे सगळ्यो गोश्टी केल्या. तांकां म्हटलें 25 तारीख पर्यंत दिले तांकां टायम दिला. सो अनइंटरप्टेड पॉवर सध्या तरी गोंयांत सध्याचे सिच्युएशन पॉसिबल ना म्हणटा. अनइंटरप्टेड पॉवर खंय आसा? वारें येता म्हणून मातशें एकामेकाक कळटलें. सर अंडरग्राउंड केबलिंग केन्ना पर्यंत जातलें? अंडरग्राउंड केबलिंग तुमच्या इलेक्ट्रिक अंडरग्राउंड कॅबलिंग जो चल्ला ते खूब मोठो प्रोजेक्ट. ते फंड्स अवेलेबिलिटी प्रमाणे आमी काम करतले. म्हजे म्हायती प्रमाणे जवळ जवळ 700 कोटी वयर टेंडरां आमी काडल्या. तातूंत म्हाका दिसता 200 कोटीची 2 सबस्टेशनां आसात. आनी हे सगळे अंडरग्राउंड केबलिंग केलें म्हणून उपयोग ना. आमचे कडेन सबस्टेशनाय तशीं आसपाक जाय. काबरालान 7 सबस्टेशन जावपाक जाय तें ती काम करपाक येता. काडूंक कितले सोंपता. आतां रस्ते काडल्या, काम जाता तेन्ना खरें न्ही. कितें 4 वर्सां जालीं आमी तें करता. सर, ते- हेंय काम तशेंच न्ही. अंडरग्राउंड केबलिंग प्रोजेक्ट खूप वर्सां जाली सर चालू आहा. अंडरग्राउंड केबलिंग प्रोजेक्ट खूप वर्सां जाली. अंडरग्राउंड करतलो जाल्यार 25 वर्सां जाय. नो पण रूरल एरियेन ते जावंक जाय प्रायोरिटीचेर अशें दिसता म्हाका अंडरग्राउंड केबल. ऑफकोर्स फॉरेस्ट एरिया, अग्रिकल्चरिस्ट ज्या कडेन रावतात थंय तांकां आमी टॉप प्रायोरिटी घेवपाचें ठरयलें. तुमी तेचेर हय आमी घेवपाचें ठरयलें आतां. फॉर खंयच्या सर, एरियेन अशें फॉरेस्ट एरिया, एनी फॉरेस्ट एरिया टॉप प्रायोरिटीचेर घेवपाक जाय. गोवा व्हेरी सून अंडरग्राउंड केबलिंग. नॉट ओनली फॉरेस्ट, अग्रिकल्चरिस्ट ऑल्सो. वी हॅव टू हेल्प देम ऑल्सो. अनेक इश्यू आसा तातूंत तुमी आयले. अनेक इश्यू आसा तो ह्याचो म्हणजे आमची हे आसा पळय न्ही स्ट्रीट लायट आसा पळय न्ही ताजो वचत तरी स्ट्रीट लायट प्रॉब्लम आसा. लोकांक पेवत करता सुद्दां प्रचंड त्रास जाता. काळखान कांय दिसना, रस्ते सुद्दां दिसना, हायवेचेर सुद्दां हो व्हेरी सिरियस इश्यू आसा. हो एक मातसो करून घेवपाक जाय. खुबश्यो स्ट्रीट लायटी 8 दीस तांणी दिसाचो आन्सर पेटर्न तुका 8 थोडे दिसांनी डिस्को दिता. कितें आमी तो कॉन्ट्रॅक्ट बी केल्लो न्हय पयलीं. सगळे स्टडी करता आनी म्हाकाय म्हणून थोडो अभ्यास करून न्ही. आनी इश्यू आयलो सर की जेई आनी एईची विलेजान वयर दादागिरी चलता. म्हणजे कितें करता गटरांनी बी पोल घालता. विचारीत न्हू जाल्यार आमी खंय सगळ्याक तशेंच करता. खंय पायपां फोडटा, विचारीत जाल्यार ना म्हणटा. तशें ना आमी खंय बाकी जाग्यार तशेंच गटरान पोल घालता म्हणटा. तेजेर तुमी कितें हें करता? पयलीं पोल घाल्या काय गटर पयलीं गटर बांदले उपरांत पोल बांदले. उपरांत पोल घालता. गटरांचेर पोल. गटर ओपन करता. आसा सर हे प्रूफ आसा. म्हजे कडेन अशेंय प्रूफ आसा ज्या कडेन पयलीं लायनी घातल्या आनी त्याच्या पोंदा मागीर घर बांदलें. मागीर सांगता आमकां ते लायनी काड म्हणून. आनी मागीर लायनी काडटा आनी मागीर ते पोल काडून खंय घालचे पडले? रस्त्यार घालचे पडले. थंय जर गटर आसा जाल्यार रस्त्यार मागीर घालचे पडले ते गटरां. अशें न्ही तें.
कोण शेवट हे कोण करता? तर तुम्ही आणले Consumer करता. मिनिस्टर आणले सर पण त्यांना इंजिनियरांकूय खबर आसना तरी कंझ्युमर करता. इश्यू खूप आसा. इश्यू जर हांव तुमकां वेगळे वेगळे इश्यू सांगता. फॉर एक्झाम्पल रस्तो पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट आसता. एक्विजिशन कोण करता? पब्लीक वर्क्स करता. पॉवर डिपार्टमेंट त्या रस्त्यार पोल घालता. आणि 25 वर्सांनी जेन्ना रस्तो रुंद करपा जाय तेन्ना पॉवर डिपार्टमेंट सांगता तूं त्या पोलाचे पयशे पे कर. बरोबर? आता ह्यो गोष्टी दोन्ही सरकाराच्यो. पीडब्ल्यूडी एक्सेप्ट करता. रुला प्रमाणे ताणी करपाक जाय पूण तांचे कडेन जायना म्हणून पीडब्ल्यूडी पूण सर ते उदक गटरांतून पीडब्ल्यूडी इज पेईंग. पीडब्ल्यूडी ऑन इन द बुक्स ऑफ अकाउंट पीडब्ल्यूडी इज पेईंग. तूं कितें आहा शेवट दोन्ही महिने सर तुमच्याच पोलाचेर फायबर ऑप्टिक केबल्स बी घट्ट केल्लेले आहा तुमच्या एबीसी केबल सामके फेलियर जाल्ल्या खुबश्या वाठारांनी घातलेले जे बरे थारतले अशे प्रोजेक्ट. आता हांवें तुका कितें सांगलें तुवें आयकुना सुरवातीक ज्या कडेन काही प्रोजेक्ट आमी घेतले ते कंप्लीट फेल्युअर जाल्या म्हणून ते परत करपाक जाय. हांवें सुरवातीक सांगलां. एबीसी केबल आहा ते तुम्ही कंटिन्यू करले का सामकेच आरे काडून बरें ते फेल्युअर न्ही. सो आता आनी ते आसचे ना. ते आसचे ना दुसरें आसता. पहिले पीडब्ल्यूडीचं काम कॉन्ट्रॅक्ट ज्या कडेन फेल जाला त्या लोकांक आमी ट्रेनिंग दितले आनी ते चार्ज करपा खातीर ज्यो आमचे एक्झिस्टींग लायनी आसा त्यो तांकां कशें कनेक्ट करतले ते आतां ट्रेनिंग तांचो पिरियड चालू जाता. सर लास्ट कॉन्ट्रॅक्ट 10 वर्सां काम करता कॉन्ट्रॅक्ट हांव इतलेंच एश्युरन्स दिता जे कॉन्ट्रॅक्टाचेर मनीस ज्यांचे इंटरव्यू घेतल्या तांकां फिक्स करपाची जबाबदारी आमी घेतल्या. इंटरव्यू घेतिल्ले कॉन्ट्रॅक्टाचेर इंटरव्यू ज्यांचो घेतला एडवर्टायजमेंट पेपरांनी आयल्या इंटरव्यू घेतल्या त्या भुरगे जर 10 वर्सां ओव्हर एज आसा मुख्यमंत्र्या कडेन एज ए फायनान्स मिनिस्टर हांव स्वता उलयतलो आनी ह्या भुरग्यांक योग्य न्याय दिवपाचो प्रयत्न करतलो. इंटरव्यू घेवन नासतना डायरेक्ट घेतला इंटरव्यू घेवना तांकां आमी कांय करूंक शकना. अशें कितलो जांकां एडवर्टायजमेंट दिल्या कॉन्ट्रॅक्टाचेर इंटरव्यू घेतल्या ते 10-15 वर्सां काम करता ते ओव्हरेज जाले जाल्यार सुद्दां ते डिपार्टमेंटाक घेवन आमी तांकां योग्य न्याय दिवपाचो प्रयत्न करता. पण बाकीच्यांचेर अन्याय म्हणून जावचो अशें दिसना. इंटरव्यू घेवना ताचेर अन्याय म्हणजे रॉंग प्रोसेस करून ताणें तांकां घेतल्या. खंय तरी सिलेक्शना म्हणजे रॉंग प्रोसेस करून तांकां गव्हर्नमेंट किंवा जे संबंधीत खात्यान घेतले अशें गव्हर्नमेंट मानता. करता कित्याक I काम can't tell you करून when I don't know the कशें करता? तेंचे fault न्ही. गव्हर्नमेंटाचे fault न्ही. सर ही गव्हर्नमेंटाची फॉल्ट न्हू. हांव उद्या म्हाका खबरूच ना घेतल्या कितें. पूण अशें घेतल्यार एक्शन घेतलो तेचेर एक्शन घेतलो प्रश्न विचारून टायम वेस्ट करू नये. सर हल्ल्याचेर एक्शन घेतलो तेच तूं रस्त्यार देवले आंदोलनां करतले. प्रश्न त्या वेळार घेतले ते मनीस खंय आसा? त्या वेळार गेले म्हणजे जालें तें काम गेलें काबार जालें. ते भुरग्यांनी जॉईन जावपाचें न्हय न्ही. न्ही, ते फाल्यां ऑर्डर करतले तुमकां हा, ते आंदोलनां करतले रस्त्यार. आंदोलन इंटरव्यू न घेतिल्ल्या लोकांनी आंदोलन केली जाल्यार सुप्रीम कोर्टाच्या निश्चयाच्या प्रमाणे ताका So that means government has done injustice to them. चल, आणि कितें सर केन्ना मेरेन अंडरग्राउंड कंप्लीट जातले तुमचे जर बंद गोंयांत आंदोलन 25 ना प्रोजेक्ट कितलीच वर्सां जाली सर हे अंडरग्राउंड प्रोजेक्ट सर तुमच्या म्हणटा तुझी गटारा पोंच्यान घातलो ताजेर वसी जाय. सर तुमच्या आमदाराक सर तुमच्या आमदाराक हाऊसिंग दिलेलें आसा कॉर्पोरेशन यू सॅटिस्फायड विथ दॅट? आत्ता हांव काय उलयना आमदाराक मेळ्ळ्या नंतर